वळूया पुढील बातमीकडे। जलीलांनी पुढची 100 जन्म घेतली तरी भगव्याला हात देखील लावू शकणार नाही असं अमित साटम यांनी म्हटलंय। मुंबराच नव्हे, महाराष्ट्र हिरवा करू म्हणणाऱ्या इम्तियाज जलील यांना साटमांनी उत्तर दिलंय। तर हिरवा विषय हा भाजपचा जुना धंदा असल्याची टीका राऊत यांनी केली। और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। जलीलला हे माहिती नाहीये की या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र त्या मराठ्यांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी पेशावर आणि मुलतानपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा रोवला होता आणि दिल्लीच्या तख्तावरी भगवा झेंडा शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी फडकावला होता। हे जलीलला माहिती नाहीये आणि त्यामुळे जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही। आपण बघतोय अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकारण करताय त्याच पद्धतीने कुठेतरी दुसरीकडील कडवी बाजू जी आहे, रायटिस्ट जे आहेत तेही करतात आहे। त्यामुळे एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। कोणी भगव्याच्या अनुषंगानं बोलतंय, कोणी हिरव्याच्या अनुषंगानं बोलतंय। हे संपूर्णतः यांचा हेतू जो आहे, ना यांचं हिरव्या रंगावर प्रेम आहे, ना यांना भगव्या रंगावर प्रेम आहे। ना हिरव्याचा अर्थ सुबत्तेचा अर्थ यांना माहिती आहे, ना भगव्याचा त्यागाचा अर्थ यांना माहिती आहे। यांना केवळ लोकांची माथी भडकवणं एवढंच त्यांचं काम आहे आणि ते करण्याकरता अशी बेताल वक्तव्य करतात। हा विषय चालू आहे हिरव्याचा, हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे। हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही, हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे, हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही। काय म्हणाली ती नगरसेविका मुलगी, हिरवा संपूर्ण मुंबरा हिरवा करू, नाही करून दाखवा ना। महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे, त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही। तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही। हा देश कुणा एका जाती धर्माचा नाहीये, या देशाची संस्कृती जपायचं काम प्रत्येक भारतीय करतो। म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य मुसलमान समाजाला सुद्धा आवडलेलं नाही, परंतु मस्ती आणि असलेली त्यांच्यामुळे असलेली गुरुमी हे आम्ही सर्वजण निश्चित काढू, त्याची चिंता आम्ही करत नाही। किती आव्हान द्यायची दे, एकदा जर रस्त्यावर आलो तर मग त्यांना पळती होईल, थोडी होईल। काय 2-4 नगरसेवक, काय 5-50 नगरसेवक निवडून आलं म्हणजे तुमचं काय राज्यावर तुम्ही काय हे करणार आहात, अतिक्रमण करणार आहात, आक्रमण करणार आहात। परंतु संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही संघर्षही करू। ज्या इस्लामिक आक्रमणकारांनी आमच्या महाराष्ट्राकडे, आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलेलं आहे, त्यांना ह्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। तर इम्तियाज जलील, ओवैसी हे किस खेत की मुली आहे ना, हे तर चिल्लर लोक आहेत आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन, तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म, त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही।